आजची गोष्ट नटखट श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाची गोष्ट सांगायची म्हणजे बालपणातच त्याचा एक गमतीशीर प्रसंग आठवतो. एका वेळी कृष्ण आपल्या मित्रांसोबत गोकुळात खेळत होता. सगळे मिळून मजा करत होते, पण कृष्णाला काहीतरी नवीन करायचं होतं. त्याची आई यशोदा बघत होती आणि तिला चांगलंच माहीत होतं की कृष्णाचं मन काहीतरी खोडकर करण्यासाठी आतुर झालं आहे. तेवढ्यात कृष्णानं चक्क जमिनीवरचा गोळा उचलला आणि चावून खायला सुरुवात केली. यशोदा धावतच आली. "अरे रे काना, काय करत आहेस? माती का खात आहेस?" ती त्याला ओरडली. पण कृष्ण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यानं शांतपणे तिला बघत होता. "आई, मी काहीच खाल्लं नाही," कृष्ण म्हणाला. पण यशोदेला माहीत होतं की हा नटखट खोटं बोलतोय. तिनं त्याच्या तोंडात पाण्याचा हट्ट केला. कृष्णानं त्याचं तोंड उघडलं आणि आश्चर्यच की यशोदेला कृष्णाच्या तोंडात माती नव्हती, तर अख्खं ब्रह्मांड दिसलं. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे आणि सगळं विश्व त्याच्या तोंडात होतं. तिला एक क्षणासाठी धक्का बसला आणि तिनं पटकन कृष्णाला मिठीत घेतलं. यशोदा विसरली की माती खाणं हा खोडकरपणा होता, कारण तिच्या लहान मुलातच सर्व विश्वाचं अस्तित्व होतं. हा प्रसंग सांगताना लक्षात येतं की श्रीकृष्ण नुकताच लहान मुलगा नव्हता, तर तो परमेश्वराचा अवतार होता. पण त्याची निरागसता, त्याचं गोड हास्य आणि त्याच्या आईच्या डोळ्यातला त्याच्यावरचा अपार प्रेमाचा भाव, हेच श्रीकृष्णाच्या बालपणीचं खरं सौंदर्य होतं. राधे राधे. कुठे केलं होतं हे डाउनलोड मध्ये का?